मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे पण राशन कार्ड धारक आहे किंवा ज्यांना राशन कार्ड मिळालं नाही त्यांच्यासाठी सर्वात मोठी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे पिवळं, केशरी आणि पांढरं राशन कार्ड असतं त्याबाबतची माहिती बघणार आहोत आणि सोबतच मित्रांनो भरपूर महाराष्ट्रामध्ये जे नागरिक आहेत त्यांचे राशन कार्ड बंद झाले, काहीची केवायसी पेंडिंग मध्ये आहे, त्यांची केवायसी होत नाही, असे अनेक बरेच वेगवेगळे कारण समोर येत आहे. मित्रांनो, त्याच्यावरती सोल्युशन काय आहे व तुम्हाला काय प्रोसेस पुढे करायची आहे ही माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता मित्रांनो, तुम्ही ते बघू शकतात असे काही 3 प्रकारचे राशन कार्ड असते. आता शिधापत्रिकेचा प्रकार अंत्योदय म्हणजेच एक शिधापत्रिका असते, त्याच्यानंतर प्राधान्य नसलेल्या कुटुंबासाठी एक NPH कार्ड दिलं जातं आणि प्राधान्य कुटुंबासाठी PHH कार्ड दिलं जातं आणि जे पांढरे शिधापत्रिका असते असे 4 प्रकार असतात. मित्रांनो, आता या 4 प्रकाराचे पुढे काय निकष आहे, आता तिहेरी शिधापत्रिकासाठी काय काय निकष आहे आणि हे रेशन कार्ड जे आहे ते कोण कोण काढू शकतात. आता पिवळ्या शिधापत्रिकासाठी जे निकष आहे मित्रांनो, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15,000 रुपये आहे अशा कुटुंबाला हे राशन कार्ड देण्यात येत असतं. मित्रांनो, अंत्योदय शिधापत्रिकामध्ये मित्रांनो या शिधापत्रिका BPL लाभार्थ्यांमध्ये जे अल्पत्य उत्पन्न असलेले कुटुंब असतात आणि त्यांना देण्यात येत असतात. सोबतच सदरील शिधापत्रिका विधवा, परित्या स्त्रिया अथवा दुर्धर आजाराने ग्रस्त व अपंग, 60 वर्षाच्या वरील वृद्ध, बेघर, कुष्ठरोगी, आदमी व आदिवासी कुटुंबे, हातगाडीवरून मालाची ने-आण करणारे व फळे फुले विक्रेते यांना हे जे शिधापत्रिका आहे मित्रांनो ही देण्यात येत असते. तर ही शिधापत्रिका यांच्यासाठी बनलेली असते. भरपूर असे नागरिक आहेत मित्रांनो, ते म्हणतात की आमची केवायसी होत नाही, राशन भेटत नाही किंवा राशन कार्ड बंद पडलेलं आहे. तर त्याच्या पहिले तुम्हाला ही जी माहिती आहे ती वाचून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करून वाचू शकतात व हा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. जर याच्यामध्ये कोणत्या पण कॅटेगरीमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर तुमचं जे शिधापत्रिका बंद पडण्याचं कारण आहे तर हेच राहणार आहे. मित्रांनो, आता केशरी शिधापत्रिका धारक यांचे निकष काय आहे, खालील अटी पूर्तता करणारे कुटुंब केशरी शिधापत्रिका धारक असतात व त्यांना ही पत्रिका आहे ती देण्यात येत असते. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये एवढे पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नसावे आणि कुटुंबातील कोणीही व्यक्तीकडे 4 चाकी वाहन, यांत्रिक वाहन नसावे. टॅक्सी चालक वगळून स्वतःकडे ते जर असलं तर तुम्ही याच्यासाठी पात्र ठरत नाही. कुटुंबातील सर्व व्यक्तींना नावे मिळून 4 हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त 12 बागायती जमीन नसू नये. मित्रांनो, जर याच्यापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला ही रेशन कार्ड आहे हे भेटत नाही किंवा जर भेटलेलं असेल तर तुमचं हे रेशन कार्ड बंद होणार आहे. कारण की आता सर्व जो डाटा असतो तो ऑनलाईन सरकारला भेटत असतो. आता इथं जी प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना पत्रिका भेटते म्हणजे शिधापत्रिका, व्हाईट आपण जे पांढरं राशन कार्ड म्हणतो, त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत PL केशरी गटातून कमाल वार्षिक उत्पन्न त्यांचं 59,000 रुपये एवढं लागतं, त्यांना ही शिधापत्रिका देण्यात येत असते. आता शुभ जे शिधापत्रिका धारक यांचे निकष काय आहे, म्हणजे जे पांढरं राशन कार्ड आहे हे कोणाला भेटत असतं, ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तीचे मिळून एकत्रित वर्षाचे जे उत्पन्न आहे 1 लाख रुपयापेक्षा जास्त नाही पाहिजे, यांना हे पांढरं राशन कार्ड आहे ते देण्यात येत असतं आणि त्यांच्याकडे पण 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तरच तुम्ही या रेशन कार्डचा लाभ घेऊ शकता. तरच मित्रांनो तुम्हाला हे जे रेशन कार्ड आहे ते भेटत असतं. मित्रांनो, अशा काही अटी आहेत, जर ह्या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुमचं जे राशन कार्ड आहे तुम्हाला भेटू शकतं किंवा जे बंद पडलेलं राशन कार्ड आहे ते चालू होऊ शकतं किंवा त्याची केवायसी होऊ शकते. ह्या अटी जर तुम्ही बसले नाही मित्रांनो तर तुमचं राशन कार्ड पण चालू होणार नाही, केवायसी पण होणार नाही आणि तुम्हाला नवीन राशन कार्ड पण मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये हे काही महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे. ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आणखी अपडेटसाठी तुम्ही इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकता, टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात. त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.